रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सिद्धेश देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धेशजी, आंदोलन करण्यात आलं, पण या आंदोलनामुळे एका व्यक्तीचा बळी गेलेला आहे। तुम्ही काय सांगाल या सगळ्या आता घडलेल्या प्रकाराबद्दल? नमस्कार। ऍक्च्युअली मला जेव्हा कळलं असं म्हणजे मी 6:30ला जेव्हा मला याच्यावर तेव्हा मी पहिली भीती हीच व्यक्त केली की जी अति गर्दी होते, मला माहितीये की हा पीक आवर मध्ये जरा तरी ट्रेन लेट झाल्या तर प्रचंड प्रमाणात गर्दी वाढते आणि त्या गर्दीमुळेच लोक अजून मृत्युमुखी पडतील आणि मी ती भीती मगाशीच व्यक्त केली होती। दुर्दैवाने रेल्वे प्रवासी संघटनांचं जे म्हणणं आहे ते प्रशासनाने ऐकून घेणं गरजेचं होतं आणि आम्ही तेव्हाच सांगत होतो की हा जो मुंब्र्याचा अपघात झाला होता त्याच्यामागे काही कारण आहे, त्या कारणांची स्पष्टपणे त्यांनी अभ्यास करून त्याच्यावरती त्यांनी अहवाल देणं गरजेचं होतं। पण त्यांनी जो पहिला अहवाल काढला तो अत्यंत चुकीचा काढला आणि आता जे महाराष्ट्र पोलिसांचं खरंच मी अभिनंदन करेन की त्यांनी सखोल अभ्यास करून जो त्यांनी अहवाल बनवलाय त्याच्यामध्ये कोणी दोषी आहेत ना आहेत त्यांच्यावर कारवाई न होईल हे कोणासाठी आहे, तर पुढे हे अपघात घडू नयेत त्याच्यासाठीच त्यांनी हा अहवाल बनवला होता। आणि आम्ही प्रवासी संघटना म्हणून पण आम्हाला कोणाला शिक्षा व्हावी एवढंच नाहीये, तर हे अत्यंत म्हणजे जे प्रवासी मरतायत ते थांबलं पाहिजे आणि हाच एक उद्देश घेऊन हा अहवाल बनवण्यात आला होता आणि आमची पण मागणी तीच होती की त्यासाठीच ही पुढे कारवाई होणं गरजेचं होतं। आज जे सीआरएमएसने जे काही आंदोलन केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं होतं। जर तुम्हाला कारण तुमचंच प्रशासन आहे, तुमचेच अधिकारी आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र काम करता, त्याच्यामध्ये जी चर्चा होती त्याच्यामध्ये प्रवासी कुठे होते, प्रवाशांना त्रास का? कारण आज प्रवासी म्हणून आम्ही सगळे टॅक्सेस भरतोय, आम्ही तुमची तिकीट काढतोय, आमच्या पैशावर तुमचा पगार होतोय, तुमचं घर चालतंय आणि तुम्ही आम्हालाच मारायला टपलेले आहेत असं जर वागणूक असेल आणि जे कायदे आहेत ते कोणासाठी आहेत म्हणजे तुम्हाला मी जवळपास 3-4 कायदे मी आता सांगेन। कलम 150 आहे, अत्यावश्यक सेवा थांबवूच नाही शकत कोणी, त्यांच्यावर कठोर कारवाई होते, मग ह्यांच्यावर का नाही होत? गेल्या वेळी सुद्धा मोटरमनच्या ह्याच्यावेळी सुद्धा आम्ही हाच प्रश्न विचारला होता। म्हणजे जर आज प्रशासन कोण चालवत आहे, सरकार चालवत आहे, केंद्र सरकार चालवत आहे, राज्य सरकार चालवत आहे की हा युनियन चालवत आहे? त्यामुळे बरोबर, तुमचं संताप अगदी योग्य आहे आणि प्रवासी म्हणून आपल्या प्रत्येकाला कल्पना आहे की 5-10 मिनिटं रेल्वे जरी उशिरा आली तरी किती मोठा गोंधळ होतो आणि लोकांना घरी जायचं असतं। या सगळ्यावरती तोडगा काही निघू शकतो का, तुम्हाला काय वाटतं? याच्यावर तोडगा काढणं सहज शक्य आहे, पण ह्यांना काढायचा नाहीये। आता कसं झालंय की तुम्हाला पण माहितीये की जे रेल्वे चालते ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत चालते। बरोबर, आम्ही जेवढे त्यांना वेळ सांगतो ना त्यातलं एकावरही ते कारवाई करत नाहीत, नको ते घेऊन येतात प्रकल्प। आज रेल्वे प्रकल्प कळवा रेल्वे सारखा सगळ्यात महत्वाचे प्रकल्प सगळे रखडलेले आहेत, पण जे 30,000 करोडचे 28,000 करोडचे कोस्टल रोड कसे पूर्ण होतात? म्हणजे कुठेतरी आज रेल्वे प्रवाशांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे आणि ह्याच्यामध्ये सगळेच कारणीभूत आहे त्याचा आणि कुठेतरी ते आता थांबवलं पाहिजे। कारण आता हा जो रेल्वे प्रवासी आहे हाच तुमचं सरकार चालवतंय, हाच तुमचं आज आपला भारत चालवतोय। कारण मुंबई हे फक्त मुंबई नाही, ही आर्थिक राजधानी आहे देशाची। आज इकडचा प्रत्येक माणूस कुठच्या तरी बरोबर, तुम्ही म्हणताय की प्रवाशांची यामध्ये काहीच चूक नाहीये, प्रवाशांनी का सहन करायचं, प्रवाशांनी अपघातांना बळी का पडायचं, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। सिद्धेश, आपले आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, तुमचं म्हणणं मांडलं त्याबद्दल। मुंबईत काय घडलेलं आहे तर अचानकपणे रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती। अगदी गर्दीची वेळ होती, लोकांना घरी जायचं होतं पण ट्रेनच नाहीत, गाड्या बंद पडल्या, लोक घरी जाणार कसे? जवळपास तासभर हा सगळा गोंधळ होता। रेल्वे प्रशासनानं रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर हे आंदोलन जरी मागे घेण्यात आलेलं असलं तरी सुद्धा प्रचंड मोठी गर्दी असल्यामुळे मिळेल त्या लोकलनं मिळेल त्या ट्रेननं प्रवासी प्रवास करण्याचा प्रयत्न करतात। याच तुडुंब भरलेल्या ट्रेनमधनं प्रवास करत असताना रेल्वे ट्रॅकवरती काही प्रवासी कोसळलेले आहेत। सीएसएमटी ते मस्जिद बंदर म्हणजे सीएसएमटीच्या पुढचं स्टेशन मस्जिद बंदर आहे, याच दरम्यान अपघात होऊन एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। पण ही परिस्थिती केवळ सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती आहे असं नाही, तर ठाणा रेल्वे स्थानक, घाटकोपर रेल्वे स्थानक, कुर्ला रेल्वे स्थानक, दादर रेल्वे स्थानक सगळीकडेच अशी तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सध्या टेलिव्हिजन स्क्रीनची जी दृश्य आहेत ती ठाणे रेल्वे स्थानकावरची दृश्य आहेत। अनेक प्रवाशांना कल्पनाच नाहीये की गाड्या का येत नाहीयेत, इतकी गर्दी का झालेली आहे, ट्रेनला विलंब का होतोय। हे सगळं आंदोलन नेमकं का करण्यात आलं तर काही महिन्यांपूर्वी मुंब्र्यामध्ये एक रेल्वे दुर्घटना घडलेली होती आणि रेल्वेच्या इंजिनियर्सवरती या रेल्वे दुर्घटनेप्रकरणी प्रशासनानं गुन्हे दाखल केले आणि याचाच निषेध करण्यासाठी रेल्वे कर्मचारी संघटनेनं आज अचानक आंदोलन पुकारलं, ज्या आंदोलनामुळे एका प्रवाशाचा जीव गेलेला आहे। व्यवस्थेचा हा बळी म्हणावा लागेल खरं तर। रेल्वे कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन ज्याच्यामध्ये प्रवाशांची काहीही चूक नव्हती, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे या विषयावरती तोडगा काढणं गरजेचं होतं, समन्वयानं मार्ग काढणं गरजेचं होतं, पण असं झालं नाही
आणि त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका बसलाय तो सर्वसामान्य प्रवाशांना पुन्हा एकदा गर्दीच्या वेळेला मुंबईची लोकल वाहतूक जर का विस्कळीत झाली, ती कोलमडली, तर प्रवाशांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतो. संध्याकाळी साधारणतः 4:30-5 वाजल्यापासून प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती कमालीची गर्दी उसळलेली असते, कारण लोकांचा आपल्या घरी जाण्याचा, कामावरनं परतीचा प्रवास सुरू झालेला असतो. पण आता याच परती